पाहते। श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील एक एक्सक्लुझिव्ह फोटो सध्या समोर आलाय। या नव्या फोटोमध्ये रामलल्ला त्यांच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात आलेला दिसतोय। तर या फोटोमध्ये रामलल्लाच्या डोळ्यावर पट्टी दिसते, पण त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने परिधान करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे आणि त्यापूर्वीच मंदिराच्या गर्भगृहातील हा फोटो सध्या समोर आलाय। आपण पाहतोय अतिशय विलोभनीय अशी ही मूर्ती दिसते। संपूर्ण शृंगार या मूर्तीला करण्यात आलेला आहे, मात्र डोळे झाकलेले आहेत, पण अतिशय सुंदर आणि लोभस अशी ही मूर्ती साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। दरम्यान रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्य काय आहे, ती मूर्ती नेमकी कशी आहे आपण पाहूयात। तर रामलल्ला मूर्तीचं हे पहिलं रूप आपण पाहतोय। यामध्ये गदा आहे, स्वस्तिक आहे, चक्र आहे, शंख आहे, यासोबतच ओम आहे आणि यासोबतच भगवान विष्णूचे 10 अवतारांच्या या प्रतिमा देखील मूर्तीसह आहेत। तर यामध्ये मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, तर दुसऱ्या बाजूला भगवान परशुराम, राम, तसंच कृष्ण, बुद्ध, कल्की यांच्या सुद्धा यामध्ये प्रतिमा आहेत। तर या मूर्तीची वैशिष्ट्य आता आपण पाहूयात। पायापासून डोक्यापर्यंत ही मूर्ती साधारणतः 51 इंचाची आहे। तर या मूर्तीचं वजन 200 किलो इतकं आहे। तर शाळीग्राम या दगडापासून ही मूर्ती बनवली गेली आहे। तर निळा आणि काळा जो पाषाण आहे त्या पाषाणापासून ही मूर्ती बनवली गेली आहे। मस्तकावर सूर्याची प्रतिमा या ठिकाणी रेखाटण्यात आली आहे आणि डाव्या हातामध्ये धनुष्य बाण आहे। दरम्यान राम मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। देशभरातील भाविक मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये सध्या दाखल होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी आता प्रभू रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय बाळकृष्णाचं हे चित्र या फुलांवरती लावण्यात आलेलं आहे आणि रामाचं हे बालपणीचं स्वरूप आहे आणि यासोबतच या ठिकाणी फुलांची सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत प्रभू रामाच्या स्वागतासाठी, त्यांच्या दर्शनासाठी। तर आपण पाहतोय देशभरातील भाविक आपापल्या परीने अयोध्येमध्ये दाखल होत वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या, प्रसाद श्रीरामाला अर्पण करतात। हैदराबादमध्ये सुद्धा एक छोटासा कॅटरिंगचा व्यवसाय करणारे काही तरुण दाखल झालेत। त्यांनी खास हैदराबादी पद्धतीचा भला मोठा लाडू बनवून आणलाय। तर हा लाडू साधारणतः महिनाभर टिकेल असा त्यांचा दावा आहे। अतिशय सुंदर असा हा लाडू बनवण्यात आलेला आहे। श्रीरामासाठी हैदराबादहून हा लाडू आणला गेलाय। तर अयोध्येमध्ये येणाऱ्या रामभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी केंद्र सुद्धा सुरू करण्यात आली आहे। 22 तारखेला अयोध्येमध्ये येणाऱ्या साधू महंत यांची निवास व्यवस्था ज्या कारसेवकपूरमध्ये आहे त्या ठिकाणी हा कॅम्प लावण्यात आलेला आहे। तर या टीम मध्ये महाराष्ट्रातील नागपूरच्या डॉक्टरांचा सुद्धा समावेश आहे। अयोध्येमध्ये जे भाविक साधू संत दाखल होतील त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी ही टीम या ठिकाणी दाखल आहे। 14 जानेवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला इथे सेवा देण्याची संधी मिळालेली आहे आणि ही वैद्यकीय मोफत सेवा देण्याकरता आम्ही इथे 30 जणांची टीम घेऊन आलेलो आहे। 20 मेडिकल नर्सिंग स्टाफ आणि 10 डॉक्टर्स आणि टर्न बाय टर्न, रोटेशन बाय रोटेशन आठवड्याला पुढच्या बॅचेस येत राहणार आणि 28 फेब्रुवारीपर्यंत आम्ही ही वैद्यकीय सेवा मोफतमध्ये इथे देणार आहोत।